तुमचं स्किल किती आहे त्याच्यावरती तुमची किंमत ठरते. एकाच कंपनीत ITI झालेले 2 लोक असतात, पण एखादा असा असतो की त्याला 25-30 हजार महिना असतो आणि एखादा असा असतो की तो 15,000वर रिटायर होतो. आता आपल्या जवळचं दीपनगर जे पॉवर स्टेशन आहे, त्या पॉवर स्टेशनचा जर तुम्ही ओव्हरऑल अभ्यास केला तर त्याच्यावर 7वी 8वी पास लोक आहे, 7वी 8वी पास किंवा काही तर नापासही आहे की जे 7वी 8वी नापास आहे आणि ते 28,000 रुपये पगार घेत आहे ठेकेदारीमध्ये. आणि आपले काही शिकलेले बी झालेले तिथे जाऊन 15,000वर काम करताय. तर हा जो विषय आहे हा आपल्या स्किल वरती आहे. त्याच्यामुळे तुम्ही ITI झालेले आहे, तुम्हाला 10,000 पगार भेटतोय, हे तुमचं स्किल आहे. आपण जे म्हणतो की बा ITI झालेला आहे मग याला फक्त 15,000 महिना भेटतोय, तर तो ITI झालेल्याला नाही भेटत आहे, फक्त त्याला भेटतोय कारण त्याच्याकडे स्किल नाही आहे. एखाद्याकडे जर स्किल असलं तो 10वी नापासही असला तर तो 30,000पर्यंत जाऊ शकतो. हे तिथलं उदाहरण आहे आणि गेलेले आहे तिथे. माझ्या स्वतःच्या गावातला तळवेल मधला माणूस आहे जो सर तो 8वी पासही नाही आहे, पण फक्त त्याच्या स्किल वरती त्याला तिथे 28,000 रुपयापर्यंत महिना आहे. 12वी नंतर तो देवासला होता एका कंपनीत, तिथे हे लाईट मॅन्युफॅक्चरिंगची कंपनी होती. तर तिथे तो पहिल्यांदा त्याला काय त्या काळामध्ये म्हणजे तो 1990 वगैरे त्या काळामध्ये अतिशय तुटपुंज्या पगारापासून त्यांनी चालू केलं आणि तीच फॅक्टरी नंतर नाशिकला शिफ्ट झाली. तर त्या नाशिकच्या फॅक्टरीमध्ये त्याला प्रोडक्शन लीड म्हणून ठेवलं. प्रोडक्शन लीड ठेवल्यानंतर तिथं नंतर ते दुसऱ्यांनी टेक ओव्हर केली, पण तो पहिल्यापासून तिथं असल्यामुळे आज तो तिथे पूर्ण प्लांट मॅनेजर आहे, फक्त 12वी आणि आता त्याला 2 लाखापर्यंतचा पगार असेल. तर पहिल्यांदा तर कमी करावंच लागतं, हळूहळू तुमच्या मेहनतीवर तुम्हाला सगळंच मिळतं.